कल्पना करा, सकाळी शांतपणे चहा घेत असताना वर्तमानपत्रातील एखादी बातमी आपल्या वाचनात येते. बातमीत कुठल्या तरी दूरच्या देशात तेलाच्या किमती वाढल्याचा उल्लेख असतो. आता तो चहा संपेपर्यंत त्या एका बातमीमुळे जगभरातील हजारो उद्योगांची चक्र फिरू लागलेली असतात. हो, आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. अगदी बरोबर. त्या चहाच्या पानांच्या वाहतुकीचा खर्च, साखरेच्या कारखान्याचं बजेट आणि अगदी सर्वसामान्यांच्या खिशातील पैशांचं मूल्य, या सगळ्यावर एका अदृश्य यंत्रणेचा प्रभाव पडत असतो. खरं तर ती एक खूप मोठी साखळीच असते. नक्कीच. आणि आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपल्याला याच अदृश्य यंत्रणेचा वेध घ्यायचा आहे. या यंत्रणेला सोप्या भाषेत अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स म्हटलं जातं. जशी एखाद्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये एक ऑपरेटिंग सिस्टम असते ना, जी मेमरी, बॅटरी आणि ॲप्सचं नियोजन पडद्यामागे राहून करते, अगदी तशीच ही मानवी जगाची ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही उपमा खूपच सपखल आहे. म्हणजे जसं तंत्रज्ञान सतत बदलत असतं, तशीच ही जगाची आर्थिक सिस्टम देखील अत्यंत वेगाने बदलत आहे. आणि म्हणूनच आज आपण या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आजच्या चर्चेसाठी आपल्याकडे जे स्रोत आहेत, त्यात अर्थशास्त्रातील करिअरचे 9 प्रमुख पर्याय, त्यासाठी लागणारे शिक्षण, कौशल्य आणि मिळणाऱ्या आर्थिक परताव्याचा अत्यंत अचूक डेटा दिलेला आहे. आपला उद्देश हाच आहे की बँकिंगपासून ते आंतरराष्ट्रीय संस्थांपर्यंत हा विषय कसा उपयुक्त ठरतो, हे या स्रोतांमधून वेगळं करून सोप्या भाषेत मांडणं. हो, आणि हे मांडताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. अर्थशास्त्र हा विषय आता केवळ जुन्या विचारवंतांच्या सिद्धांतांपुरता किंवा मागणी आणि पुरवठ्याच्या साध्या आलेखांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. तो मानवी प्रवृत्ती, जागतिक राजकारण आणि आत्ताच्या काळात अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्याशी खूप घट्ट जोडला गेला आहे. म्हणजे तो नुसता पुस्तकी विषय राहिलेला नाहीये. अजिबात नाही. या क्षेत्रातील करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा फक्त काही पदव्या मिळवणे किंवा बँकेत नोकरी मिळवणे इथपर्यंतच मर्यादित असतो. पण प्रत्यक्षात जे व्यावसायिक या सिस्टमच्या गाभाड्यात काम करतात, ते केवळ आकडेवारीचा हिशोब ठेवत नाहीत. ते अक्षरशः भविष्यातील जगाचा नकाशा तयार करत असतात. बापरे, भविष्यातील जगाचा नकाशा, हे खूपच मोठं विधान आहे. मग हे विज्ञान समजून घेण्याची सुरुवात आपण त्या ठिकाणापासून करूया, जिथून खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाची दिशा ठरवली जाते, म्हणजे सार्वजनिक धोरण आणि जागतिक प्रभाव. हो, पब्लिक पॉलिसी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता बघा ना, जेव्हा अर्थशास्त्रज्ञ किंवा इकॉनॉमिस्ट असा शब्द कानावर पडतो, तेव्हा सर्वसाधारणपणे अशी एक प्रतिमा तयार होते की एखादी व्यक्ती जाडजोड चष्मातून फायलींमधील आकडे तपासत बसली आहे. हो ना, अगदी पारंपरिक प्रतिमा. पण या स्रोतांनुसार या भूमिकेची व्याप्ती खूप मोठी आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेत म्हणजेच रिझर्व्ह बँकेत किंवा नीती आयोगासारख्या सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांना एका अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे डॉक्टर म्हणता येईल. आणि सरकारी सेवेत जाण्यासाठी UPSC, MPSC किंवा IAS म्हणजे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस असे मार्ग आहेत. अगदी बरोबर. हे लोक देशाचं आर्थिक आरोग्य सांभाळतात. पण मला इथे एक प्रश्न पडतो, हे जे डॉक्टर आहेत ते फक्त कागदावर आजाराचं निदान करून सोडून देतात का? म्हणजे या धोरणात्मक निर्णयांचा रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी काही थेट संबंध असतो का? हाच तो टप्पा आहे जिथे अर्थशास्त्राची खरी ताकद दिसून येते. मध्यवर्ती बँकेतील अर्थशास्त्रज्ञ कागदावर जो निर्णय घेतात, तो देशाच्या अर्थव्यवस्थेत एका धक्क्यासारखा किंवा रिपल इफेक्टसारखा पसरतो. आता यामागचं मेकॅनिझम समजून घेऊया. समजा बाजारात महागाई खूप वाढली आहे. म्हणजे लोकांकडे पैसा जास्त आहे आणि वस्तू कमी आहेत. अगदी तेच. अशावेळी रिझर्व्ह बँकेचे अर्थशास्त्रज्ञ रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतात. हा रेपो रेट म्हणजे ज्या दराने मध्यवर्ती बँक इतर व्यावसायिक बँकांना कर्ज देते, तो व्याजदर. जेव्हा हा दर वाढतो, तेव्हा व्यावसायिक बँकांना मिळणारा पैसा महाग होतो. साहजिकच त्या बँका सामान्य नागरिकांचे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे व्याजदर वाढवतात. म्हणजे एका बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे थेट हजारो किलोमीटर दूर असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या घराचा मासिक हप्ता म्हणजे EMI वाढतो. अगदी तंतोतंत. आणि यामागचं मूळ कारण हे आहे की EMI वाढल्यामुळे लोकांच्या खिशात खर्च करण्यासाठी कमी पैसे उरतात, मागणी कमी होते आणि पर्यायाने बाजारातील किमती खाली येऊ लागतात. हा एक अत्यंत क्लिष्ट असा कंट्रोल मेकॅनिझम आहे. अरे वा, हे तर अक्षरशः एका मोठ्या यंत्राचे कंट्रोल्स फिरवल्यासारखे आहे. होय. हे अर्थशास्त्रज्ञ
केवळ आकडेवारी पाहत नाहीत, तर ते मानवी लालसा आणि भीती यांचं संतुलन राखत असतात. आणि जागतिक पातळीवर विचार केला तर IMF किंवा जागतिक बँक यांसारख्या संस्थांचे अर्थशास्त्रज्ञ याहूनही मोठ्या प्रमाणावर काम करतात. जिथे त्यांना मास्टर किंवा PhD स्तरावरील ज्ञानाची गरज असते, बरोबर? हो, जेव्हा एखादा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा तेथील संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी कोणती धोरणे आखावीत, अनुदान कुठे कमी करावे आणि कर कुठे वाढवावेत याचे प्रारूप हे तज्ज्ञ तयार करतात. हे तर एका जागतिक बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे, जिथे प्रत्येक चाल अत्यंत विचारपूर्वक खेळावी लागते. आता जेव्हा सरकार आणि जागतिक संस्था अशा प्रकारची धोरणं बदलतात, तेव्हा साहजिकच त्याचा सर्वात मोठा आणि थेट फटका व्यावसायिक जगाला म्हणजेच कॉर्पोरेट आणि बँकिंग क्षेत्राला बसतो. नक्कीच, नियम ठरवणारे एक आणि त्या नियमांच्या चौकटीत खेळणारे दुसरे. बरोबर. जर सार्वजनिक धोरण हे या खेळाचे नियम ठरवत असेल, तर इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि कॉर्पोरेट फायनान्स हे त्या नियमांच्या चौकटीत राहून संपत्ती निर्माण करण्याचं काम करतात. पण इथे माझा एक मोठा आक्षेप आहे. सहसा लोकांचा असा समज असतो की बँकिंग म्हणजे फक्त शाखेतील कॅश काउंटरवर बसून व्यवहार सांभाळणे. हो, हा खूपच सामान्य गैरसमज आहे. मग हे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि कॉर्पोरेटमधील अर्थशास्त्रज्ञांची भूमिका या पारंपरिक बँकेच्या कामापेक्षा वेगळी कशी आहे? एखादा अर्थतज्ञ जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत रणनीतिकार म्हणून जातो, तेव्हा तो सामान्य अकाउंटंटपेक्षा नेमके काय वेगळे करतो याविषयी असते. जे पैसे खर्च झालेत किंवा मिळालेत त्यांचा अचूक हिशेब ठेवणे म्हणजे अकाउंटिंग. म्हणजे जे घडून गेलं त्याची नोंद. अगदी. पण अर्थशास्त्र हे संपूर्णपणे भविष्याविषयी असते. एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीचं उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या वाहन उत्पादक कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांचा म्हणजे EVचा नवीन मोठा कारखाना उभारायचा आहे. ओके. या निर्णयासाठी कंपनीचा अर्थशास्त्रीय रणनीतिकार काय करेल? तो केवळ कंपनीकडे आज किती पैसे आहेत हे पाहणार नाही. तो हे बघेल की पुढील 10 वर्षात लिथियम या धातूचा जागतिक पुरवठा कसा असेल, ज्या देशातून हे तंत्रज्ञान येणार आहे तिथली राजकीय परिस्थिती स्थिर आहे का. बाबरे, म्हणजे तो पेट्रोलच्या किमती आणि ग्राहकांच्या मानसिकतेचाही विचार करेल. हो, अगदी तेच. पेट्रोलच्या किमती कशा वाढतील आणि त्याचा ग्राहकांच्या EV घेण्याच्या निर्णयावर काय परिणाम होईल हे सगळं तो आधीच तपासून पाहतो. थोडक्यात सांगायचं तर तो एक प्रकारे भविष्यातील जोखीम आणि संधींचा एक 3D मॉडेल तयार करतोय. या अर्थशास्त्रज्ञांची खरी गरज असते. नक्कीच. ह्या पैशांची योग्य गुंतवणूक कशी करावी, बाजारातील इतर स्पर्धकांच्या चाली काय असू शकतात आणि जागतिक धोरणांमधील बदलांचा या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल याचे अफाट विश्लेषण इन्व्हेस्टमेंट बँकर्स करतात. ते पैशांचा प्रवाह योग्य दिशेने वळवण्याचं काम करतात. या भविष्याचा अंदाज घेण्याच्या मुद्द्यावरून मला स्रोतांमधील एक अत्यंत रंजक संकल्पना आठवली. या संपूर्ण प्रक्रियेत आता तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. हो, कारण आता सगळा खेळ डेटाचा आहे. अगदी. आजच्या काळात कोणतीही भविष्यवाणी ही केवळ अनुभवावर केली जात नाही, तर त्यासाठी डेटाचा वापर केला जातो. अलीकडे ॲक्च्युअरी या पदाची मागणी खूप वाढली आहे. हे काम विमा आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित आहे ना? हो, रिस्क मॅनेजमेंट. मी या स्रोतांचा अभ्यास करताना विचार करत होतो, एखाद्या ॲक्च्युअरीची तुलना मी एका कॅल्क्युलेटर असलेल्या भविष्यवेत्त्याशी करू इच्छितो, जो आकडेवारीवरून भविष्यातील धोके ओळखतो. पण प्रत्यक्षात ही व्यक्ती हे अचूक गणित मांडते तरी कशी? ॲक्च्युअली हे अर्थशास्त्रातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि सर्वाधिक मोबदला मिळणाऱ्या करिअरपैकी एक आहे बरं का. याची कार्यपद्धती खरोखरच थक्क करणारी आहे. विमा कंपन्यांचा संपूर्ण व्यवसाय हा भविष्यातील धोक्यांवर आधारलेला असतो. म्हणजे जे घडलं नाहीये त्यावर पैज लावल्यासारखं. अगदी. समजा एका मोठ्या जहाज कंपनीला समुद्रातून जाणाऱ्या त्यांच्या मालवाहू जहाजाचा विमा काढायचा आहे. इथे ॲक्च्युअरीचे काम सुरू होते. तो केवळ एक ढोब आकडा सांगत नाही. तो गेल्या 50 वर्षांतील त्या विशिष्ट समुद्री मार्गावरील हवामानाचा डेटा, तिथे येणाऱ्या वादळांची वारंवारिता तपासतो. म्हणजे चाचेगिरीच्या घटना किंवा जहाजाच्या बांधणीचे तांत्रिक तपशील पण पाहत असेल. हो, या सर्वांचे अत्यंत सखोल सांख्यिकीय विश्लेषण तो करतो. या सर्व माहितीवरून तो एक प्रोबॅबिलिटी मॉडेल तयार करतो, जे सांगते की हे जहाज बुडण्याची किंवा लुटले जाण्याची नेमकी किती टक्के शक्यता आहे. आणि या शक्यतेवरून तो ठरवतो की विमा कंपनीने किती प्रीमियम किंवा हफ्ता आकारला पाहिजे, जेणेकरून जहाज खरोखरच बुडाले तरी कंपनीला आर्थिक फटका बसणार नाही. बरोबर.
हा खेळ पूर्णपणे लॉ ऑफ लार्ज नंबर्स आणि प्रॉबॅबिलिटीवर चालतो आणि हे करण्यासाठी मानवी मेंदू पुरेशा वेगाने काम करू शकत नाही. म्हणूनच आजकाल अर्थशास्त्राच्या आणि डेटा ॲनालिसिसच्या क्षेत्रात पायथॉन, आर किंवा प्रगत एक्सेल सारख्या तांत्रिक साधनांचा वापर अनिवार्य झाला आहे. म्हणजे आताच्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला पारंपरिक विषयांसोबत पायथॉनसारखी कोडिंग भाषा शिकावी लागते. होय, कारण पूर्वी फक्त मागणी आणि पुरवठ्याचे आलेख कागदावर काढावे लागायचे, पण आता जगात दर सेकंदाला लाखो आर्थिक व्यवहार होत असतात. एअरलाईन्सची तिकीट बुकिंग सिस्टम बघा किंवा फूड डिलिव्हरी ॲप्सवर पाऊस पडल्यावर अचानक वाढणाऱ्या डिलिव्हरी चार्जेस पहा. ज्याला आपण सर्ज प्राइसिंग म्हणतो. अगदी तेच. यामागे एक अल्गोरिदम काम करत असतो. तो अल्गोरिदम त्या क्षणी बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा अचूक डेटा वापरून किमती बदलतो. हे कोडिंग आणि अर्थशास्त्राचं एकत्रीकरण आहे. त्यामुळे प्रोग्रॅमिंग भाषांचे ज्ञान असणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. अर्थशास्त्र आणि कम्प्युटर सायन्स यांचा असा थेट संगम होऊ शकतो हे सहज आपण विचारात घेत नाही. पण या तांत्रिक आणि क्लिष्ट आकड्यांच्या जगात मला एक अडचण अशी दिसते की हे सर्व ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचणार कसे? हां, तिथे संवादाचा भाग येतो. हो ना, रेपो रेटचे मॉडेल किंवा ॲक्च्युरीचे प्रॉबॅबिलिटी गणित सर्वसामान्यांना समजणे अशक्य आहे. इथे आर्थिक पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. अर्थव्यवस्थेच्या या ऑपरेटिंग सिस्टमची भाषा डिकोड करून ती सोप्या शब्दात समाजासमोर मांडण्याचं काम हे पत्रकार करतात. खरं तर आर्थिक पत्रकारिता हे केवळ बातम्या देणे नाही, तर ती एक प्रकारे लोकशाहीची गरज आहे. जेव्हा देशाचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट सादर होतो, तेव्हा तो हजारो पानांचा आणि अत्यंत किचकट आकड्यांचा दस्तावेज असतो. सर्वसामान्य माणसाला ते आकडे बघूनच भोवळे येईल. हो ना? सरकारने शिक्षण, संरक्षण किंवा आरोग्यासाठी जी तरतूद केली आहे, त्याचा थेट अर्थ काय? जर नवीन करप्रणाली लागू झाली, तर त्याचा मध्यमवर्गीयांच्या खिशावर कसा परिणाम होईल, हे सगळं समजावून सांगण्यासाठी त्या पत्रकाराकडे स्वतः अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. आणि जेव्हा तो पत्रकार या क्लिष्ट माहितीला रोजच्या जगण्यातील उदाहरणे देऊन समजावून सांगतो, तेव्हा तो समाजाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करत असतो. अगदी बरोबर. या सर्वावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अर्थशास्त्र हे केवळ एक क्षेत्र नसून ती एक वैचारिक पद्धती आहे. पण या यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विचार करताना माझ्या मनात एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न निर्माण होतोय. कोणता? आपण आत्तापर्यंत गणितावर, कोडिंगवर आणि डेटावर खूप भर दिलाय. समजा एखादी व्यक्ती अशी आहे जिचे संवाद कौशल्य उत्तम आहे, ती अत्यंत प्रभावीपणे लिहू आणि बोलू शकते, पण गणिताची किंवा आकड्यांची तिला प्रचंड भीती वाटते. अशी व्यक्ती या अर्थशास्त्राच्या प्रगत जगात टिकून राहू शकते का? की गणिताची जोड असणं अनिवार्यच आहे? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि वास्तववादी प्रश्न आहे. अर्थशास्त्र हे मुळातच विश्लेषणात्मक विचार आणि तर्कशास्त्रावर उभे आहे. संवाद कौशल्य उत्तम असणं ही एक मोठी जमेची बाजू नक्कीच आहे. ज्याला आकडेवारी सहजपणे समजावून सांगता येते, तो चांगला आर्थिक पत्रकार किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेटर नक्कीच होऊ शकतो. पण मूळ अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करायचं असेल तर ते केवळ चांगल्या सादरीकरणावर किंवा प्रेझेंटेशनवर विसंबून राहता येत नाही. त्यामागील भक्कम गणिताचा पाया असल्याशिवाय विश्वासार्हता निर्माण होत नाही. नक्कीच. अर्थशास्त्रातील गणित हे अत्यंत उच्च दर्जाचे नसले तरी तार्किक गणिताची आणि आकडेवारीची सवय असणं गरजेचे आहे. जर गणिताची भीती वाटत असेल तर ती सरावाने आणि डेटा विश्लेषणाची साधने वापरून कमी करता येते. पण मला आकडेच नकोत असा दृष्टिकोन ठेवला तर अवघड आहे. होय, सर्वोच्च पदावर पोहोचणं कठीण जाते. आणि लक्षात घ्या, याच विश्लेषणात्मक कौशल्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना मिळणारा आर्थिक परतावा हा इतर अनेक पारंपरिक क्षेत्रांच्या तुलनेत खूप जास्त असतो. स्रोतांमधील डेटानुसार फ्रेशर्सना वर्षाला 3 ते 6 लाख रुपये मिळू शकतात, तर अनुभव असलेल्यांना 8 ते 20 लाख किंवा त्याहून अधिक पॅकेज मिळते. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तर याहून खूप जास्त पगार मिळतो. अगदी. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे एक विश्लेषण कंपनीचे कोट्यावधी रुपये वाचवू शकते किंवा निर्माण करू शकते, तेव्हा त्या व्यक्तीला मिळणारा पगार आणि प्रतिष्ठा ही त्याच प्रमाणात मोठी असणार. हे एक साधा आर्थिक सूत्र आहे. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण अर्थशास्त्राच्या अनेक पदरांचा वेध घेतला. एका देशाचे सार्वजनिक धोरण ठरवण्यापासून कॉर्पोरेट जगातील गुंतवणुकीची रणनीती आखण्यापर्यंत आणि अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून जोखीम ओळखण्यापासून ते समाजाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यापर्यंत अर्थशास्त्र हे खरोखरच या जगाला चालवणारे इंजिन आहे.
ज्या व्यक्तीला या यंत्रणेचे काम कसे चालते हे समजते, तिच्यासाठी संधींची कोणतीही मर्यादा उरत नाही. या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अर्थशास्त्र हा विषय अत्यंत जिवंत आहे. तो सतत बदलणाऱ्या मानवी वर्तनावर आधारलेला आहे. जगात कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरी जोपर्यंत संसाधने मर्यादित आहेत आणि मानवी गरजा अमर्याद आहेत, तोपर्यंत या दोघांचा समतोल साधणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांची गरज जगाला भासतच राहील. याच मानवी वर्तनाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मुद्द्यावरून आपण एका अत्यंत प्रक्षोभक आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन पोहोचतो. आज आपण पाहिलं की डेटा आणि अल्गोरिथमच्या सहाय्याने अर्थशास्त्रज्ञ अत्यंत अचूक निर्णय घेऊ लागले आहेत. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने प्रत्येक क्षेत्रात क्रांती आणण्यास सुरुवात केली आहे. एआयचा प्रभाव तर सगळीकडेच दिसतोय. ओळखणे आणि संभाव्य धोके मोजणे यावर आधारित असेल तर भविष्यात हा एआयचा वेग मानवी अर्थशास्त्रज्ञांना मागे टाकेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. खरंय, एकीकडे एआय एका सेकंदात लाखो अहवाल आणि आकडेवारी प्रोसेस करू शकते. पण दुसरीकडे मानवी भावना, बाजारातील अचानक उडणारी घबराट किंवा लोकांची लालसा यांसारख्या अत्यंत तर्कहीन गोष्टींचे अचूक मॉडेल एखादे मशीन खरोखरच तयार करू शकेल का? की एआयमुळे हेच अर्थशास्त्रज्ञ आणि ॲक्च्युअरी भविष्यात अत्यंत शक्तिशाली निर्णयकर्ते बनतील, जे या मशीन्सचा वापर करून जागतिक अर्थव्यवस्थेवर अधिक मजबूत पकड निर्माण करतील? हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हा प्रश्न फक्त तंत्रज्ञानाचा नाही, तर तो मानवी बुद्धिमत्तेच्या भविष्याचा आहे. हा विचार प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर करण्यासाठी आणि यावर अधिक शोध घेण्यासाठी आजची ही चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. या अदृश्य यंत्रणेच्या प्रवासातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आणि रंजक उलगडले असेल, हीच अपेक्षा. तोपर्यंत असाच विचार करत रहा.